नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? काल एक मी चॅलेंज केलं होतं, तर ते चॅलेंज माझं पुरं झालेलं आहे. तुमच्या जे म्हणजे तुम्ही जे मला लाईक केलं ते पुरं झालं आहे. मानते त्याच्याबद्दल मी कोटी कोटी धन्यवाद बोलते. 100 पण कमेंट आज झाल्या आणि लाईक पण आपले खूप सारे झाल्या. तर मी तुमचं चॅलेंज करते, म्हणजे डन. मी तुमचं चॅलेंज पुरं करणार की तुम्हाला मच्छा मी दाखवणार. ठीक आहे? बघा, आता मी जर मच्छाकडे गेली, आमचं होऊ शकत तर भांडणं पण होऊ शकतात, प्रेम पण होऊ शकतं. ते मला काय माहीत नाही. बरोबर आहे का नाही? कारण की खूप दिवसानंतर मी चालली त्याला भेटायला. आता जाणार आहे मी, आंघोळ पांघोळ करून मस्तपैकी जाते. कारण की तो व्हिडिओ तुम्हाला नक्की बघणार. आज आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला बघायला भेटणार. ठीक आहे? मी ते बोलते. पण बघायला गेलं ना, आता तो मच्छा, पहिला मच्छा आणि आताचा मच्छा मला नाही माहिती की काय आहे, तो माझ्या संग कसा व्यवहार करतो, कसा नाही, ते तुम्हाला मी दाखवणार. ठीक आहे? आणि माझी तर इच्छा आहे त्याला भेटायची. त्याचा नंबर आला आहे माझ्याकडे, कोणीतरी मला पाठवला आहे नंबर. पण मी त्याला फोन बिन काही केला नाही, काहीच नाही. तर एकदा मी फोन करून बघते, दुसऱ्याच्या नंबरने फोन करून बघते. त्याचा आवाज ऐकते की त्याचा नंबर तो बरोबर आहे का नाही, ते सगळं चेक करते. बरोबर आहे का नाही? नाही तर कोणीतरी माझी मजा घेणार, भलत्याचाच नंबर देतात आणि भलत्याचंच माझ्यासंग बोलणं होईल आणि भलत्याचंच मग ते रेकॉर्डिंग करतात लोक, मग परत ते यूट्यूबला टाकणार. ते मगजमध्ये मला नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही? त्यापेक्षा मी लावून बघते दुसऱ्याच्या फोननी त्याला. असन नंबर तर ठीक आहे, नसन नंबर तर मी काय करीन, स्वतःहून त्याच्या घरी जाईन. मी काय कोणाची चोरी केली नाही ना, कोणाची त्यांनी माझी केली नाही ना मी त्याची नाही केली. तर त्याला जाऊन बघीन, एक मेवण्याच्या नात्याने भेटीन. बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला तो मच्छा दाखवणार. मी म्हणे, बाबा दाखव, बाबा तूच तुझं तोंड दाखव माझ्या जनताला. माझ्या जनता तुझी सगळी तुला भेटायसाठी उत्सव आहेत. तर नक्कीच आपण मच्छाला दाखवूया. मच्छाचं घर दाखवलं तुम्हाला मी लांबनंच. घरी जाणार नाही त्याच्या, नाही चांगलं वाटत. त्याला मी भेटणार म्हणजे भेटणार, काय का असेना. चांगलं कोरत पकडते भावड्याचं. भाड्या मला देईन का माझ्या संग गोड बोलत का? त्याला मी जर भाड्या म्हणल्यावर ती बोलत येईन का? तुम्हीच सांगा. त्याला जर प्रेमाने बोलीन, कारभारी कसा आहे तुम्ही, जसं सुकाला कशी बोलती, हां असं बोलते. त्याला प्रेमाच्या गोष्टी बोलती. त्याला प्रेमात नुसतं अंध करून टाकते. हां, अंध म्हणजे अंधळ करून टाकते. पण त्याला भेटतेच. खरं सांगते, नक्की म्हणजे नक्की भेटते. तुमच्या इच्छा पूर्ण करते. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा की त्याला प्रेमाने बोलायला पाहिजे का शिव्या देऊन बोलायला पाहिजे. ते नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं. आणि ह्याला पण लाईक पाहिजे तसंच. ह्याला पण लाईक 1000 पण जायला पाहिजे आणि 200 कमेंट व्हायला पाहिजे. तुमच्या राय मला पाहिजे, कारण